प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सिंगल क्वेश्चन सिरीज फॉर सीईटी एक्झाम ही सिरीज सुरू केलेली आहे आणि यात आपण रोज एक प्रश्न बघतो. आपण चॅप्टर सुरू केलाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स. का तर 11वी आणि 12वी मिळून इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर फक्त 4 ते 5 प्रश्न असतात आणि मग 50 पैकी जर 4 ते 5 प्रश्नाचं वेटेज ह्या चॅप्टरला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून आपण हा चॅप्टर सुरू केलेला आहे सिंगल क्वेश्चन सिरीजला. आणि आजचा प्रश्न क्रमांक 16 आहे की जो सीईटी 2023 ला विचारलाय. तर बघूयात प्रश्न काय आहे ते. प्रश्न असा आहे, ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ एअर मीडियम बिटवीन द प्लेट्स हॅज ए कॅपॅसिटन्स ऑफ 10 मायक्रोफॅरेड. The area of the capacitor is divided into two equal halves and filled with two media as shown in the figure. Having dielectric constants K1 that is equal to 2 and K2 that is equal to 4, the capacitance of the system will be option A 10 microfarad, B 20 microfarad, C 30 microfarad and D 40 microfarad. तर आता आपल्याला काय दिलंय तर इनिशियली इथे एअर मीडियम आहे. सगळ्या ठिकाणी ह्या याच्यामध्ये एअर मीडियम आहे. मग एअर मीडियम असताना जी कॅपॅसिटी असते तिचा फॉर्म्युला असतो ए ऍप्सिलॉन नॉट डिव्हायडेड बाय डी आणि ही तुम्हाला 10 मायक्रोफॅरेड दिली. एअर मीडियम मध्ये ही कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरेड दिली. आता एरिया 2 पार्ट मध्ये डिव्हाइड झाला. मग आधी जर ए हा एरिया असेल तर हा A/2 झाला, हा A/2 झाला. त्याच्यानंतर याचा पार्टिशन घालून त्याला हाफ पार्ट मध्ये डिव्हाइड केलं. याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 दिलाय ह्या मीडियमचा आणि याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 4 दिलाय आणि तुम्हाला कॅपॅसिटी विचारली आहे. मग आता सी इक्विव्हॅलंट जर घ्यायचं असेल तर ही कॅपॅसिटी आणि ही कॅपॅसिटी हे पॅरलल मध्ये आहेत आणि म्हणून त्याची दोन्हींची बेरीज. मग आता जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब घालतो ना तेव्हाची जी कॅपॅसिटी आहे, फॉर एक्झाम्पल त्याला C डॅश असं म्हणू, तिथं आपण लिहितो ए ऍप्सिलॉन. ऍप्सिलॉन म्हणजे मीडियमची परमिटिव्हिटी डिव्हायडेड बाय टी. मग आता बघा डी इज द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. मग आता आपण असं शिकलो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट दॅट इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि यालाच ऍप्सिलॉन आर असं पण म्हणतात, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. मग आता बघा आपल्याला ह्या ऍप्सिलॉनची किंमत काय टाकता येईल तर ह्या ऍप्सिलॉनची किंमत आता टाकायची. आता बघा तर देअरफॉर ऍप्सिलॉन दॅट इज इक्वल टू के इंटू ऍप्सिलॉन नॉट. आणि मग आता याच्यासाठीची कॅपॅसिटी याला C1 असं म्हणू, याच्यासाठीची कॅपॅसिटी C2 असं म्हणू. मग C1 काय झाली तर C1 झाली ए. आता बघा ह्या के ची ऍप्सिलॉनची किंमत के इंटू ऍप्सिलॉन नॉट टाकली डिव्हायडेड बाय डी आणि तुम्हाला एरिया हा A/2 झालेला दिलेला आहे. म्हणजे ए च्या ऐवजी आता काय टाकायचं A/2 टाकायचं. हे झालं C1. असं C2 काय झालं तर ए त्याच्यानंतर के ऍप्सिलॉन नॉट डिव्हायडेड बाय 2D. पण ह्या K1 ची किंमत पहिल्यासाठी K1 दुसऱ्यासाठी K2. K1 ची किंमत इथे 2 टाकायची आणि इथे K2 ची किंमत किती टाकायची 4 टाकायची. मग C1 दॅट इज इक्वल टू आता बघा ए याची किंमत 2 टाकली ऍप्सिलॉन नॉट डिव्हायडेड बाय 2D आणि C2 ची किंमत याची डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 4 आहे. तर मग आता ए इंटू 4 इंटू ऍप्सिलॉन नॉट डिव्हायडेड बाय 2D. मग आता हे जर सोडवलं 2 कॅन्सल झाले. C1 झालं ए ऍप्सिलॉन नॉट बाय डी आणि C2 झालं 2A ऍप्सिलॉन नॉट बाय डी आणि दोन्हीची बेरीज केली तर C इक्विव्हॅलंट होणार आहे तुमची की ए ऍप्सिलॉन नॉट बाय डी प्लस 2A ऍप्सिलॉन नॉट बाय डी. आता इथे हे झालं 3A ऍप्सिलॉन नॉट बाय डी. आता हे ए ऍप्सिलॉन नॉट बाय डी ची किंमत आपल्याला 10 मायक्रोफॅरेड दिलेली आहे. 3 इंटू 10 दॅट इज नथिंग बट 30 मायक्रोफॅरेड. जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. समजलं कसं सोडवलं? परत एकदा सांगते बघा काय तर आधी ह्या याच्यामध्ये एअर मीडियम होतं तेव्हा कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरेड होती.
एअर मीडियम असताना कपॅसिटीचा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट बाय डी दॅट इज इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड हे दिलंय. आता जेव्हा याच्यात बरोबर हाफ पार्ट केले, याच्यात वेगळा डायइलेक्ट्रिक टाकला की ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 आहे, याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असा डायइलेक्ट्रिक टाकला की ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 4 आहे आणि हे एरिया A/2 आणि A/2 दिला. तर आता एकूण कपॅसिटी किती? मग जेव्हा आपण एखादा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाकतो तेव्हा फॉर्म्युला तयार होतो ए एप्सिलॉन बाय डी. एप्सिलॉन म्हणजे त्या मीडियमची परमिटिव्हिटी आणि म्हणून एप्सिलॉनची व्हॅल्यू काय झाली तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम टू दी परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. याच्या रेशोला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो आणि म्हणून मीडियमची परमिटिव्हिटी के ला कशाने गुणायचं? एप्सिलॉन नॉटने गुणायचं. मग आता बघा इथं आपण C1 चा फॉर्म्युला टाकला, इथं C2 चा फॉर्म्युला टाकला. K1 ची किंमत 2 दिलेली आहे, K2 ची किंमत 4 दिलेली आहे. हे सोडवलं. C1 आला ए एप्सिलॉन नॉट बाय डी, C2 आला 2a एप्सिलॉन नॉट बाय डी, त्याची बेरीज आली 3a एप्सिलॉन नॉट बाय डी आणि म्हणून या ए एप्सिलॉन नॉट डी ची किंमत 10 आहे आणि म्हणून ती इथं आपल्याला मिळालेली आहे. ए एप्सिलॉन नॉट बाय डी ची किंमत 10, 10 3 जा 30 की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं कसं सोडवलं? हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसने येणार आहे बाळांनो आणि म्हणूनच तुम्ही याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते सोडवता येईल. त्याच्यामुळेच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. असाच सेम टाईपचा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय. मग प्रश्न असा आहे बघा, एअर कपॅसिटर हॅज कपॅसिटन्स ऑफ 1 मायक्रोफॅरेड. नाउ स्पेस बिटवीन two plates of capacitor is filled with two dielectrics as shown in the figure. The capacitance of the capacitor is small d, that is the distance between two plates of the capacitor. K1 and K2 are dielectric constant of first dielectric and second dielectric respectively. तर ऑप्शन ए दिलाय 3 मायक्रोफॅरेड, बी दिलाय 6 मायक्रोफॅरेड, सी दिलाय 8 मायक्रोफॅरेड आणि डी दिलाय 12 मायक्रोफॅरेड. मग आता बघा फक्त बदल काय केला, कपॅसिटर इथं पॅरललच आहेत दोन्ही. फक्त आधी तुम्हाला K1 2 आणि K2 4 दिला होता आणि इथं उलट केलंय K1 4 आणि K2 2 दिलेला आहे. आणि मग आता परत हे झालं A/2, हे पण झालं A/2. त्याच्यानंतर आता एअर मधला जो कपॅसिटर आहे तर तो 10 दिला होता आधी 1 मायक्रोफॅरेड. मग आता हा 1 झाला, परत C' याची कपॅसिटी कशी येते तर ए एप्सिलॉन नॉट बाय डी. एप्सिलॉन दॅट इज परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. के बरोबर एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, देअरफॉर एप्सिलॉन दॅट इज इक्वल टू के एप्सिलॉन नॉट. मग आता इथं K1 आणि इथं K2. K1 पहिल्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, K2 हा दुसऱ्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आधीच्या 2 होता तो 4 झाला आणि इथं 4 होता तर 2 झाला, एवढाच बदल झाला. मग आता इथं 2a एप्सिलॉन नॉट बाय डी झालं आणि इथे ए एप्सिलॉन नॉट बाय डी झालं. आता करताना इथं 2 झालं, इथं 1 झालं, म्हणजे परत 3च झालं. फक्त 3 into 10 होतं तर 3 into 1 झालं आणि उत्तर 30 ऐवजी काय आलं 3 मायक्रोफॅरेड आलं की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं का सिरीज सुरू केली? म्हणजे हे काही असेच प्रश्न घेतलेले नाही जे रिपीटेडली आस्क्ड आहेत आणि ज्याच्यात बरेचसे ट्रिक आहेत. म्हणजे आता हा प्रश्न तुमचा पाठ झाला का की याच्यात काही बदललं, 4 देऊ द्या नाही तर 2 देऊ द्या, याच्यात बदल नाही झाला तरी उत्तर काय येतं 4 आणि 2 दिलं की इक्विव्हॅलंट कपॅसिटी 3 येते आणि एअर मधल्या कपॅसिटीला त्याने कितीने गुणायचं तर जी व्हॅल्यू दिली ती गुणायचं 3 ला. 4 आणि 2 दिल्यावर एवढं निश्चित झालं का? शॉर्टकट मिळाला का? जर एअर मधला कॅपॅसिटर 10 दिला आणि 4 आणि 2 दिलं तर डोळे झाकून कॅपॅसिटी किती येणार आहे 30 येणार आहे. आणि एअर मधला जर 1 दिला आणि हे कोणताही 4 आणि कोणताही 2 दिलं आलं तरी उत्तर काय येणार आहे 3 मायक्रोफॅरेड येणार आहे. शॉर्टकट कळला का? तर पहिला 10 वाला प्रश्न 2023 ला विचारला आणि एक वाला एअर मधली कपॅसिटी 10 दिलेला 2023 ला विचारला आणि 1 दिलेला 2024 ला विचारलाय. तर एवढं करायची गरज नाही, पण हे जेव्हा कंपॅरेटिव्ह स्टडी करू तेव्हा आपल्याला कळतं. म्हणजे एकदा व्हिडिओ पाहिला ना की हे नोट करून ठेवायचे, असे शॉर्टकट सगळे एका वही नोट करून ठेवायचे. समजलं? सिरीज म्हणून सुरू केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.